पुढची बातमी ठाण्यामध्ये महापौर पदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। ठाण्यामध्ये भाजपला 2 वर्ष महापौरपद मिळावं अशी मागणी भाजपचे आमदार निरंजन डावखरेंनी केली आहे। तर याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील असं खासदार नरेश म्हस्केंनी म्हटलंय। निश्चितपणे जर आम्हाला जो आमच्या निर्धारनाम्यामध्ये दिलेले शब्द आहेत ती जर पूर्ण करायचे असेल तर महानगरपालिकेमध्ये महत्त्वाची जी पदं आहेत ती गरजेची आहेत। मग ते महापौर असेल, सभागृह नेता असेल, स्टँडिंग कमिटी असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या समित्या आहेत, याच्यामध्ये महत्त्वाचा रोल जर नसेल तर दिलेले शब्द आणि जो रोडमॅप आम्ही ठाण्याच्या विकासासाठी प्लॅन केलेला आहे त्याच्यामध्ये कुठेतरी अडचण येऊ शकते। यापूर्वी सुद्धा त्या शिवसेना भाजप महायुती होती। काही फॉर्मॅलिटीज आहेत, काही रीतिरिवाज आहे, या पद्धतीमध्ये नक्कीच त्यांना सत्तेत वाटा मिळेल। आणि जे काही द्यायचं, सगळीच पदं जरी द्यायची म्हटली तरीसुद्धा तो निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्रजी घेतील। त्यामुळे यावर प्रतिक्रिया देणं किंवा यावर काही भावना व्यक्त करणं मला योग्य वाटत नाही। शेवटी नेत्यांचा निर्णय हा आम्हाला बंधनकारक आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।